राजे छत्रपती युवा प्रतिष्ठान मुरबाड यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसार उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन व शिवगर्जना देऊन करण्यात आली. देवपे गावातील महिला व मुलींनी रांगोळी स्पर्धेत आकर्षक रांगोळ्या साकारल्या. गायक पवन शिंदे व परेश लाटे यांच्या सुरेल गायनाने स्वरसंध्येला रंगत आली. महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ तसेच करुणा गगे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध खेळ व लकी ड्रॉचं आयोजन करण्यात आलं. रात्री गायक वैभव मंडलिक, मृदंगमणी सुधीर करावे व संगीतकार दर्शन वाकचौडे यांच्या मैफली व पोवाड्यांचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमादरम्यान नानजीभाई किमजीबाई ठक्कर ठाणावाला यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ नागरिक, पोलीस पाटील व विविध क्षेत्रातील कलाकारांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला मधुकर अप्पा धुळे, जयवंत सूर्यराव, संतोष विषय, मंगेश भुशारी, कृष्णकांत मलिक, संतोष चौधरी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचं आयोजन नरेश म्हाडसे व सचिन गायकर यांनी केलं. कार्यक्रम आहे माझे मात्र महिलांच्या सर्वांना वीज दिल्या. 11 वाजता मला पुण्याला पोचायचं. नरेशचा मान येऊन तिथे आलो आहे. तर सर्व तुम्ही मातृदेव भवा, वरती बसले पितृदेव भवा, काही आचार्य देव भवा. पण नरेशला मी सांगितलं होता 1 महिन्यापूर्वी मोठा कार्यक्रम केला होता रिसॉर्टमध्ये. तेव्हा मी सांगितलं तू 3-3 महिने कार्यक्रम ठेवत जा, पण पद्धतशीर कार्यक्रम ठेव. आमंत्रण बरोबर लोकांना पोचले पाहिजे. आता आमच्या गावकरीचा मालक अख्खा भारतात, महाराष्ट्रात नाही भारतात माझ्याबरोबर फिरतो आणि काही नाही काही लोकांना देत असतो. काय ध्यान ठेवा, पत्रकार आहे, हे पण पत्रकार आहे, हे पण काहीतरी द्यायचं काम करते. भले दुसऱ्याकडून घेत असताना देते, पण देते ना, हे महत्त्वाचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्हाला 2 मुली, हे मुली जे कार्यक्रममध्ये आनंद देते, आनंदमध्ये भगवान आहे, देव आहे. खास ध्यान ठेवा. जिथे आनंद मिळतो तिथे देव मिळतो. पैशाने आनंद मिळत नाही. कोणी सांगितलं 1 लाख रुपये देतो, आनंद द्या, हसवा, नाही हसवू शकेल. आणि आता आमची मुली, आमची महिला, आमची ताई सर्व हसत होते, आनंद करत होते. आणि गाणं हे वाजिंत्रवर वाजत होता. हे आनंद मध्येच देव आहे, खास ध्यान ठेवा. आणि महिला तो मातृदेव भाव है, सबसे बड़ी भगवान महिला है. मैं भी इधर खड़ा हूँ तो महिला के वजह से खड़ा हूँ, खास ध्यान रख. आमची ताई आहे, कर्जत सून आली आहे. आता तो मुरबाडची आहे आणि राहणारी कर्जत आहे, तरी आली, प्रेममुळे आली. त्याला पुरस्कार मिळाला की नाही मिळाला महत्त्व नसतो, पण प्रेम असतो. गावाचा प्रेम सर्वला अभिमान असतो. मुरबाडची आहे. माझ्या माहेरीमध्ये माहेरीमध्ये चांगला कार्यक्रम होत आहे. मला प्रोत्साहन मिळेल की नाही गोष्ट सोडा, पण मी ध्यान बोलून आली आहे. त्याचप्रमाणे जे कार्यक्रम होत आहे ते महिला असेल, लहान मुली असेल, मुलांचे असेल, सर्वांना आनंद मिळतो. आनंद देणारा नरेश आहे, पण ते सर्वांच्या सहयोगाने काम करते. आणि सहयोगाने काम केलं तर काही असं नाही. तुम्हाला सांगतो, माझे गोडाऊन भरलेले पुरस्कार. शेवटच्या 50 वर्षापासून 2 दिवस झाले 1 पुरस्कार मिळतो. काल तिथे पुण्याला जागृती दिवस आहे महिला, तिकडे पण पुरस्कार मिळणार आहे. आणि माझ्या हस्ते 100 लोकांना पुरस्कार मिळणार आहे. ते बोलत तुम्हाला सेट पुरस्कारची गरज नाही, मला माहिती आहे, पण तुम्ही इथे आले का मला मान द्यायचा म्हणून तुम्हाला पुरस्कार देईल. पण तुमच्या हस्ते 100 लोकांना वाटते. 8 लोक गाडी घेऊन आले होते ऑफिसमध्ये. तर हे पुरस्कारचं महत्त्व नाही. पुरस्कार कशासाठी आहे? कर्माचे पुरस्कार आहे. मी 15 दिसतो म्हणून पुरस्कार नाही. आमची पोरी बोलत होती, किती मस्त बोलत होती, विचार करा. म्हणून माझा एकच उद्देश आहे, मुलांना भरपूर शिक्षण द्या. सुखी व्हायचं असला तर. पहिला जमाना वेगळा होता, आता जमाना वेगळा आहे. जेवढा शिक्षण देवा तेवढी शक्ती वाढेल. आणि मुलीला तर एवढी आवड आहे शिक्षणाची काय बोलू नका, पण पाहिजे तेवढी शिक्षणाची महाराष्ट्रात नाही, भारतात सोय नाही आहे. तुम्ही विचार करा, 11 वर्षात 96 कोटी, लाख नाही, 96 कोटी शाळा बंद झाल्या. मग ग्रामपंचायती असून, जिल्हा परिषदेची असून, नगरपालिकाची असून 96 करोड. विचार करा त्याच्यामध्ये किती मुले असणार. म्हणून सरकारला काही इंटरेस्ट नाही शाळेमध्ये शिकवायला. माझ्याकडे 1,60,000 मुले आहे, त्याच्यात 90,000 मुली आहे. आणि आज भारतमध्ये कुठे पण एअरपोर्ट पण एरोड्रामवर गेलो तरी माझी मुली मॅनेजर आहे, पोलीस कमिटी आहे, कलेक्टर आहे, CA आहे, डॉक्टर आहे. म्हणून खास द्यावा. मुलीला पण भरपूर शिकवा आणि मुलीला भरपूर आवड आहे.
जेवढा शिकवा तेवढी शक्ती तुमची वाढेल. तुमची नाही, महाराष्ट्राची शक्ती वाढेल आणि भारताची शक्ती वाढेल. तर खास ध्यान ठेवा, मुलींना भरपूर शिक्षण द्या. त्याचप्रमाणे कुठला व्यसन घरात नसला पाहिजे. घर म्हणजे मंदिर. आता आमचे वारकरी लोक आहे ना, भरपूर पहिल्या ते पण मावं खात होते. कराग्रे वसते लक्ष्मी, करमुले सरस्वती, कर्मदे तू गोविंदा प्रभात आणि असं कसत होते. भरपूर लाखो लोकांना मी सोडवलं आहे. तुम्हाला माहीत असेल तर गोपालपुरामध्ये आनंदीमध्ये आपला मंदिर 231 फुटाला लांब. तसाच एक मंदिर 700 कोटीचा आहे मायापुरीला. तुम्ही कधी जवळला कलकत्ता गेले तर मायापुरी सांगा तुम्ही, एवढा मोठा मंदिर 700 कोटीचा. हे कोणी बनवला? देवानी बनला. एक आनंदीला एक 231 फुट कोणी बनला? ज्ञानेश्वरी. 21 वर्षाचा मुलगा आज संत ज्ञानेश्वर झाला. विचार करा. खाडा खोदला, सगळ्याला सांगितलं खाडा खोदा, मी आतमध्ये जातो, तुम्ही दूर टाका. आज पण तो जिवंत आहे. ध्यान ठेवा. कुठला नाही कुठला रूपाने हे भजन गाते ना, ते कुठल्याही रूपाने ते असू शकतो. म्हणून खास ध्यान ठेवा. भजन नाही भोजन. जेवढा भजन केला तेवढी शक्ती वाढेल, भोजन केला तेवढी शक्ती वाढेल. पण पाहिजे तेवढाच भोजन करायचं. चौथी गोष्ट आपली 900 बेडची गोष्ट आपली नाही, देवाची आहे. कुठलाही ऑपरेशन करायचा असला फुकट. बायपास सर्जरी, एन्जिओग्राफी, किडनी पण लायसन्स भेटला आहे फुकट. किडनीचा पण लायसन्स 12 लाख लागतो. आपल्याकडे 1 रुपया नाही. मेडिकलचा पैसा नाही, खाण्याचा पैसा नाही, त्याचप्रमाणे खाटचा पण पैसा नाही. कोणालाही पाठवा, माझ्याकडे पाठवू नका. रोज 1000 लोक येते. तुम्ही खाली व्हॉट्सअपमध्ये तुमचा रिपोर्ट टाका. तुमच्याकडे सोय नसली तर नरेशला सांगा, मी त्याची अर्ध्या तासात तुम्हाला लेटर देणार आणि तुम्हाला तिथे लाईन लावायला लागत नाही. माझ्या बोर्ड आहे तिथे, तिच्यामध्ये आतमध्ये जायचा, म्हणजे 5 मिनिटात आतमध्ये शिवून द्या. नाही फॉर्म भरायचा नाही, जे आम्हाला भरायचं असं आम्ही भरेल, त्याचे पैसे 1 रुपया घेणार नाही. खास ध्यान ठेवा. ही कोणी पण सोय घेऊन शकते, त्याच्यामध्ये जातपात नाही माझी. मला सर्वमध्ये देव दिसतो. आम्ही वारकरी लोक आहे. म्हणून हे 231 फुटाला मंदिर का बनवला? मंदिरसाठी मंदिर नाही बनला, पण त्यामध्ये ज्ञानेश्वरी संगमनेर मार्बलवर अख्खा माळेवर 10 माळेवर कोरली आहे. आता मुले लोक येते मोबाईल घेऊन, ते सगळे घरी घेऊन जाते, म्हणून बनवलं आहे. तर खास ध्यान ठेवा. तुम्ही पण आनंदीला गेले, तिथे जेवणची पण सोय आहे. अगोदर सांगितलं तर 50 लोक गेले तर 50 लोकांना जेवण मिळेल. पैसे द्यायची गरज नाही. तुमची इच्छा असली तर पैसे टाका, नाही तर जय भगवान. तर परत आपल्या सर्वांना जे आमचे गुणी लोकांना जे पुरस्कार मिळाला आहे त्याला अभिनंदन येतो. ज्याला नाही मिळाला त्यांनी जास्त प्रयत्न करायचा. काही अशक्य नाही मी तुम्हाला सांगतो. 3 वेळा राष्ट्रपतींनी पुरस्कार दिला आहे मला आणि हजारो सामाजिक पुरस्कार. जर्मन सरकारने, लंका सरकारने पुरस्कार दिला. कशाला? कर्माला. म्हणून हे मुली लोक जे आमची महिला खेळत होती, हे खरोखर देवाचं रूप आहे. ज्याच्या घरी लक्ष्मीचा रूप आहे, हसत राहणार, त्याच्या घर कधी रडणार नाही. घर मंदिरसारखा, घराची अशी लक्ष्मी आहे, त्याला हसत ठेवा. आई वडील देवापासून मोठे आहे, म्हणून आपण सगळे इथे बसले. म्हणून आज पुरस्कार देते 100 लोकांना, काही आयटम देते. कशासाठी? की आई वडील देवापासून मोठी आहे आणि घराची लक्ष्मी त्याला हसत ठेवायची. आणि घर मंदिरापासून मोठा मंदिर आहे. आमच्या मंदिर 31 कोटीचे आहे, पण तिकडे 12 वाजता गेलं जेवण नाही मिळत, कारण पकवणारा नाही आहे. राशन तर आहे, पण पकवणारा पाहिजे. पण कोणाच्या घरी गेला तर 5 लोक असले तर फटाफट आमची महिला चपाती, भात, डाळ बनवून देते. तर महिला मंदिरापासून घर मोठा मंदिर आहे. कुठे वसन नसला पाहिजे. आणि हसला तर आज संकल्प करा, उद्या जागता दिवस आहे महिलाचा. म्हणून 12 कार्यक्रम माझे, तरी मी इथे आलो का? की नाही, त्याला शब्द दिला होता आणि ते चांगला काम करते म्हणून आलो. त्याच्याबरोबर आज मुली लोक ते 2 आहे आमची, ते अलाउन्स करत होती, ते पण हुशार आहे. मुलीमध्ये शक्ती आहे. त्याला अपेक्षा नाही आहे की मला 1000-2000 मिळायला पाहिजे. तेवढं माझी शक्ती आहे, माझ्या शक्तीचा मला सदुपयोग करायचा आहे. तर परत आपल्या सर्वांना आनंद मिळाला, त्याला धन्यवाद. मला पण आनंद मिळाला. एक कॅसेट तुमची आता 1 मिनिटात अख्खा गडमध्ये जाणार. तुम्ही जे इथे फेल करत होते ना, ते खडमध्ये लंडनला माझ्या घरा तिकडे पण जाणार. लोक बघणार आणि मला फोन करणार, बाबा तुम्ही आज कुठे होते? मी आज होते. काल पुण्याला होता, 90,000 लोक होते माझ्या कार्यक्रमामध्ये. तर सांगायचे माणसामध्ये देव आहे. देव कुठे मंदिरात नाही आहे. मंदिरात गेले चांगली गोष्ट आहे, पण श्रद्धा ठेवा, अंधश्रद्धा ठेवू नका. कोणी सांगेल इथे कुत्रा मारा, तुमच्या घरी कुत्र्यासारखा जन्म होईल, कधी होणार नाही. असेल ते पण मरून जाईल. मग अंधश्रद्धा कोणी ठेवू नका, श्रद्धा ठेवा. आणि काही काम असलं, आमच्या कुठलाही काम असला तर तुम्ही कधी पण डायरेक्ट आमच्याकडे येऊ शकते. माझ्याकडे काही लाईन नसतो, मी बाहेर बघत असतो किती बसले, बोलवा लवकर. काम त्याच्या करून दिला तर वरती नोंद होतो, खाली नोंद नाही करायची. खाली कोणाची अपेक्षा पण नाही मला, कारण मला कोणाच्याकडून गरज पण नाही. 50 वर्षापासून एवढा देवण दिलेला आहे, पण माझ्या नाही.
हं? हां तर तर परत आपल्या सर्वांना अभिनंदन देतो. ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांना अभिनंदन देतो. आमची महिला ती खेळ करत होती आणि सगळे आनंद घेत होते, त्यांना पण अभिनंदन देतो. आणि मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो अनाथ देवो भव. आणि 2 मुलीला जास्त पुरस्कार, डबल पुरस्कार अगोदर मी दिला आहे. माझी पिशवी त्याला दिली घरी घेऊन जाण्यासाठी. नरेश देईल की नाही नंतरची गोष्ट, पण मी जानभोजन दिली. ते दोघे हुशार आहे, त्याला देवाची कायम कृपा राहावी देवाकडे प्रार्थना करतो. आमची पोरी आली आहे कर्जतवरून आणि राहणारी ओरिजिनल मुरबाडची आहे, पण त्याला आहे की माझ्या गावात असा मस्त कार्यक्रम होतो, त्याचा अभिमान आहे मला. परत आपल्या सर्व धन्यवाद. रजा घेतो. जय भगवान, जय भगवान, जय भगवान. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे akl gavkari@gmail.com.